गणेशराव. मामा तुम्ही? जरा बोलायचं होतं म्हणून आलो. बोलूयात ना. सैनी जेव्हा इथे राहायला आल्यावर क्लासेस सुरू केले होते ना, तेव्हा बोर्ड लावला होता इथे. एनिवे तुम्ही बोला ना, काय बोलायचं होतं. चला आपण आता जाऊयात. नाही नाही, इथं ठीक आहे, पण कसं सांगू हे कळत नाहीये. काय झालंय बाबा? एक मिनिट. येऊ का? काय वाटतं? कुठलं तरी डिव्हाइस आहे. सीसीटीव्ही कॅमेरा आहे हा. वाटतोय ना? हो. कॅमेरा वाटतोय ना? हो. मला देखील बघितल्यावर तसंच वाटलं. आपण तो एवढा बारीक आहे ना, ते त्यामुळे मी जरा कन्फ्युज झालो. म्हणलं तुम्हाला विचारावं. हा आमच्या घरात आहे, कुणीतरी लावलाय. व्हॉट? एक मिनिट, तुमच्या घराच्या आत हा सीसीटीव्ही कॅमेरा आहे? हो. माय गॉड. मामा सई, म्हणजे याचा अर्थ कोणीतरी आमच्या घरावर नजर ठेवू नये. सई तर तुमच्याकडे राहत पण नव्हत्या. नो आय मीन, ज्याला कोणाला सईंवर नजर ठेवायची होती त्याने तुमच्या घरी का कॅमेरा लावला असेल? कॅमेरा तर आमच्या घरी असायला हवा ना. हा, असूही शकतो. मे बी असं पण असू शकतं. पण मला कळत नाहीये हे कोणी कधी आणि कसं केलं असेल. आय मीन आपल्या घराच्या आत लावून कॅमेरा लावला आपल्या न कळत. आगीच हा जो कोणी व्यक्ती आहे ना मामा, त्याला आपल्या घराची व्यवस्थित माहिती आहे. म्हणजे कळतंय का तुम्हाला, हे सगळं प्लॅन्ड आहे. सई अशाच कुठेतरी निघून गेला नाहीयेत. हा कॅमेरा, ते लेटर, मंगळसूत्र, अंगठी सगळंच बघा ना. माझी सई सुखरूप असेल ना? 100% सुखरूप असेल. ज्या अर्थी ह्या माणसाला आपल्यावर नजर ठेवायची गरज पडते, म्हणजे नक्कीच सई सुखरूप असतील. पण मग आता काय करायचं? म्हणजे मी घरी जाऊन तो कॅमेरा काढून टाकू का? नाही, अजिबात नाही. असं काहीतरी अजिबात करू नका तुम्ही. आपण जर असं काहीतरी केलं तर तो समोरचा व्यक्ती अलर्ट होईल. मला सांगा, तुम्ही मामींना किंवा आईला कोणाला सांगितलं नाही ना या कॅमेराबद्दल? नाही. परफेक्ट. कोणाला सांगायचं पण नाही. ओके. तुम्ही असं रिॲक्ट करा घराच्या आत की तुम्ही तो कॅमेरा कधी बघितलाच नाही, विसरून जा. आणि घरी पण सईंबद्दल कमीत कमी बोला. पण मग आता तुम्ही काय करणार? मी सगळं ठीक करणार मामा. लवकरच सई परत घरी येतील. आय प्रॉमिस यू. ठीक आहे, काही लागलं तर मला कळवा. मामा, फक्त तो फोटो मला पाठवून ठेवाल का? हो, हा पाठवतो. हा येतो. येत आहे. हळूहळू सगळं लक्षात येत आहे माझ्या. बस थोड्याच वेळेसही लवकरच मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तोपर्यंत बी स्ट्रॉंग. ही पण संधी गेली. पुन्हा जर मला संधी नाही मिळाली तर मी देवांशपर्यंत कशी पोहोचणार आहे? काहीच कळत नाहीये. पण विक्रम तर जेलमध्ये होता ना. मी स्वतःहूनच त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. चल याला बाहेर कसं काय आला? मला कोणी मदत केली आहे की कोण आलाय? काहीच कळत नाहीये काय चाललंय सगळं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या घरात त्याने सीसीटीव्ही कसे काय लावले? आमच्या घरातलं कोणी मदत करत आहे का त्याला? मॉम, काय यार, तू इतके लेट का बोलवलंस मला? आणि भूक लागली, काही खायला आहे का? प्लीज काहीतरी खायला दे बस. काय खायला हवंय? खायला हवंय?
भस्म्या रोग झालाय, भस्म्या झालाय. तू ते मला सोड ना. दुखलं ना, दुखलं, कळलं? तुरुंगात खडी फोडायला जाशील तेव्हा कसं दुखेल, कळलं? का तू काय जेल ग बाई, जेल मध्ये मी. अंजली, नाटक करू नकोस हं? खरं सांग, सईला तूच गायब केलेस ना? तू हळू बोल ना पॉप्स. मला माहितीये का बाई, नाहीयेत घरात. तुझे पॉप्सही नाहीयेत, देवांचंही नाहीयेत. गेलेत दोघं मंदिरात टाळ कुटायला. मग ठीक आहे, ओके. ठीक आहे काय, ओके काय? मी काय विचारते ते सांग. सईला तूच गायब केलेस ना? मॉम तू मॅड आहेस का? अंजली, तू तू हे बघ, तू खरं काय ते सांग. हा, गायब केलेस ना त्या सईला, गायब केलेस की नाही? अगं ए बाई, तो देवांश ना इरेला पेटला, इरेला. आज काय तो कोण पोलीस कमिशनर त्याला भेटायला गेला होता म्हणे. आणि ही मोठी माणसं, यांचा काय भरोसा? आज पोलीस कमिशनरला भेटला, उद्या त्या मंत्र्याला जाऊन भेटेल. आणि मग सई सापडणारच आहे की नाही? आणि सापडल्यावर पहिली गोष्ट ती काय सांगणार? मला अंजलीने पळवून नेलं होतं, झालं? तुरुंगात खडी फोडायला. मग काय करशील, काय करशील तुरुंगात खडी फोडायला गेलीस तर? देवा, हिला वेडबीड लागलं. अरे देवा, अहो अंजली, ए अगं मी वेड लागलंय का काय तुला? हा अंजली, अगं मी इकडे म्हणते की तुला तुरुंगात खडी फोडायला जावं लागेल आणि तू हसतेस. ए बाई, काय झालंय? अंजली, अगं मॉम, माझी क्यूट इनोसंट मॉम. फर्स्ट ऑफ ऑल तू हे समजून घे की देवांश कमिशनर काय PM कडे जरी गेले ना तरी सई आता परत येणार नाहीये, कधीच. सई इज गॉन forever and ever. अंजली, म्हणजे अंजली मदत करते विक्रमला. एकदम चुप. अंजली, हा जो काही हिडिंबेचा अवतार धारण केलायस ना आता, त्याच्यावरनं लक्षात येत आहे माझ्या, नक्की तूच काहीतरी केलेलं आहेस. हे बाई, अगं तुझ्या लक्षात कसं येत नाही ग? तुरुंगात खडी फोडायला जावं लागेल ग. आणि तो तुझा बाप आहे ना, तो तुला एकटीला नाही पाठवणार, तुझ्या बरोबर मलाही पाठवून देईल. त्याला तेच हवंय नाहीतरी. देवा, काय लेख दिलीस रे बाबा, आईला तुरुंगात खडी फोडायला पाठवते रे तुला. मॉम मॉम मॉम, रिलॅक्स, चिल घे तू, चिल घे जरा. तुला सिरियसली असं वाटतं की मी त्या सईला गायब केलंय? हो, रॉंग. फर्स्ट ऑफ ऑल ती सई ना मॉम माझं एंटरटेनमेंट आहे आणि मी माझं एंटरटेनमेंट असंच गायब करेन. आणि सेकंड ऑफ ऑल, मला त्या सईला फक्त जहागीरदार हाऊसमधून आउट करायचं होतं. ते झालं. आता मी मज्जा करते ना, माझी लाईफ सेट आहे. मग आता ती सई काय करते, कुठे जाते, कोणाबरोबर जाते, आय डोंट केअर. म्हणजे तू खरंच सईला गायब केलेलं नाहीयेस? पोलीस आपल्याला पकडायला येणार नाहीत? आले ना तरी आपल्याला नाही पकडणार ते. मग कोणाला पकडणार? ऑब्व्हियसली मॉम, जिने सईला गायब केले तिला. म्हणजे? हो माझ्या क्यूट मॉम, तुझ्या ब्युटिफुल फेसच्या वर जे हेड आहे ना त्याला यूज कर ना. म्हणजे जहागीरदार हाऊसमध्ये सईला सगळ्यात जास्त हेट कोण करतं? पॉकेटवाली. करेक्ट. भैरवी मॅडम, त्यांना मी आवडत नाही म्हणून ह्या थराला पोहोचल्या. या विक्रमच्या ताब्यात दिलं मला. काय करून बसलीये ही बाई? इतक्या दिवस मी समजत होते की हे सगळं माझ्यामुळे होत आहे, माझ्यामुळे घरच्यांचा जीव धोक्यात आलाय. पण नाही,
ह्या सगळ्याला कारणीभूत भैरवे मॅडम आहेत. आणि देवांश, त्यांचा तर किती जीव आहे मॅडमवर. आणि ह्या त्यांच्याच मुलाच्या जीवावर उठल्यात. काय करतायत ह्या? दादा, मी तुला कोणी बघितलं नाही ना बाहेर येताना? नाही, मला कोणी नाही बघितलंय. पण तू असं मला अचानक बाहेर का बोलवलं? नामच तसं आहे. बरं ऐक ना, तू आलायस ना तर प्लीज घरी चल ना. मग मला तुला बघून बरं वाटेल रे. नॉट नाव, आता नाही रिया. ऑलरेडी ना डोक्यात खूप गोष्टी सुरू आहेत माझ्या. सैन्याला लवकरात लवकर घरी कसं आणता येईल याच्यावर फोकस करतोय. आणि त्यात ना आज मला असं काहीतरी कळलंय ज्यामुळे हे प्रूफ होतं की ती सई अशाच कुठेतरी निघून गेल्या नाहीयेत. त्यांना नक्कीच कोणीतरी किडनॅप केलंय. हे तुला कसं कळलं? ऍक्च्युली आज घरी मामा आले होते मला भेटायला. माय गॉड दादा, हे सगळं खूप जास्त स्केरी आहे. पण हे सगळं कोणी केलंय ते कसं कळणार आहे आपल्याला? तर शोधून काढायचं ना आपल्याला. आणि एक, आपण आता हे जे काही बोललोय ना हे तू कोणालाच सांगायचं नाहीये. नॉट इव्हन आई बाहेर पण नाही. ओके? हो दादा, आय प्रॉमिस मी कोणालाच नाही सांगणार. आता फक्त मिशन एकच आहे, सई वहिनीला सेफली घरी परत आणायचं. येस, आता तेच करायचं आपल्याला. तुला मी जे सांगितलंय ते तू नीट करशील ना? हो दादा, डोंट वरी, मी कर. नाही, मला त्यांच्याशी पुन्हा एकदा बिझनेस करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. ओ, हे सगळं आल्यावर बोलू आपण. बरं, बाय. आत्या, तुला आज ऑफिसला नाही जायचं? जायचंय का ग? अगं नाही, आज तू एकदम चिल बसलीस ना म्हणून विचारलं. पहिली मीटिंग कॅन्सल झाली आहे माझी. जरा उशिरा जाईन. पण तुला कुठे ड्रॉप करायचं होतं का? नाही नको, मी जाईन. तसंही तुझ्यासोबत ओमी असतो ना. नसेन मी आज ऑफ घेतलंय. काय, तू आज ऑफिसला नाही जाणार आहेस? हा ठीक आहे, पण तू का एवढी रिॲक्ट करतेस? अरे असं कसं, म्हणजे तू आत्ताच ऑफिस जॉईन केलंयस आणि असं लगेच कसं सुट्टी घेऊ शकतोस? तू जायला पाहिजे ना ऑफिसला. हो ना मम्मा? तुला काय करायचंय? आणि मला गरज आहे म्हणून मी ऑफ घेतोय. रिया राहू. तसंही ओमी ऑफिसमध्ये येऊन काय असे मोठे दिवे लावणार आहे. करू दे त्याला आराम. चल मी येते. बाय. ताई, ब्रेकफास्ट बाहेर करेल. करेक्ट आहे तुझं ओमी. ऍक्च्युली तुला ब्रेकची गरज आहे. बघ ना मम्मा, तोंड कसं उतरलंय बिचाराचं. मी काय म्हणते, तुम्ही दोघं आज डेटवर जा ना, फुल डे. प्रिया, तू सिरियसली मला डेटवर जायला सांगतेस? हो. काय ना अंजली, जरी मला तू आवडत नसशील ना तरी माझ्या भावासाठी मी एवढं करूच शकते. त्याची काहीही गरज नाही. अरे
का नाही जायचं? खरंच जा. मी काय म्हणते, मी तर तुमच्यासाठी गेम झोनचं ना बुकिंग पण करते. अरे नको म्हटलं ना मी. अरे काय प्रॉब्लेम आहे तुझा? ती म्हणते ना जा. अरे थांब रे, मजा येईल तुला, ट्रस्ट मी. हे बघ, झालंय माझं बुकिंग करून. तुम्ही दोघं जाताय. ओके? अरे असं काय करतोस? जाऊया ना. मला नाही जायचंय. मला जायचंय. चल कर. काय नाही, तू चल. चल 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 कंजली पण चल. अरे पण ब्रेकफास्ट करून घ्या आधी. मम्मी आम्ही तिकडे बाहेर काहीतरी खाऊ. ओके? चल चल प्लीज. काय चाललंय रिया? हे काय? त्या दोघांना डेटवर पाठवतेस? अगं मम्मा, बरं आहे ना. तसंही ती अंजली घरात असली की कटकट करते. त्यापेक्षा बाहेर गेली आहे ना, तेच बरे. रिया, मम्मा ऍक्च्युली ना मला बोलायचं होतं तुझ्याशी ती नसताना. माझ्याशी काय? बोल. मी काय म्हणते, आपण दोघी बाहेर जायचं का कुठेतरी? काय? आता आपण पण बाहेर जायचं? काय चाललंय तुझं? आणि मला घरात खूप काम आहेत. आणि तुझी ती एकदा शॉपिंग सुरू झाली ना की माझा पुतळा होतो. मी नाही येणार. नाही नाही मम्मा, आपण शॉपिंगला नको जाऊया. मंदिरात जायचं. मंदिरात? रिया, काय बरी आहेस ना तू? नाही, एरवी कधी मी म्हंटल मंदिरात जाऊ तर कधीच हो म्हणत नाहीस. आणि आज काय? अगं मम्मा, ऍक्च्युली ना मला सई वहिनीसाठी प्रे करायचंय. चल ना जाऊया प्लीज. पण हे येतील ना जेवायला दुपारी, मग त्यांचं काय? बाबा दुपारी येणार आहेत ना, मग तोपर्यंत येऊ आपण रिटर्न. असं म्हणतेस? बरं. तसंही आपण दोघींनी जर सईसाठी प्रार्थना केली तर ती लवकर घरी परत येईल. जाऊया आपण. मी पटकन तयार होऊन येते. हा अगं पण हे सगळं आवडते आधी. मम्मा अगं राहू दे राहू दे, मी ते सगळं आवडते. तू जाऊन रेडी हो जा. बरं. हा जा. चल येते मी पटकन. हा कुठे गेलेत घरातले सगळे? या वेळेला आता सगळे नाश्ता करायला बसतात ना. कधी का मग कसं काय आज? देवांश, म्हणजे तुम्हाला कळलं इथे कॅमेरा आहे म्हणून?
एवढं टक लावून काय बघत होतीस सई? काय काही नाही, नेहमीच. नक्की की काहीतरी नवीन ड्रामा घडतोय? बघू थांब थांब विक्रम, काय झालं सई? तू परत काही लवाडी करतेस का? नाही, काहीच नाही केलंय मी. खरं खरं सांगा सई, नाहीतर मी देवांशला एवढी मोठी शिक्षा करेन ना की. मी खरंच सांगते विक्रम, मला काहीतरी सांगायचंय तुला. हो हो, सई ग, सांग ना मग. ते लाजतेस का? तू जे काही सांगशील ना, माझ्या कानांना ते असं सुंदर गाण्यासारखंच वाटत. सांग. ते मी सई बोल ना, तुला जे काही सांगायचं आहे ना ते ऐकायला माझे कान आतुर झालेत सई. सांग सांग सांग. विक्रम, अगं तुझी घाबरू नकोस सई. तुला जे काही सांगायचं आहे ना ते ऐकायला माझे कान आतुर झालेत सई. सांग सांग की. विक्रम, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. सई, सई तू काय बोलतेस? मी तेच म्हणाले जे तू ऐकलंस. मी खरंच तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. सई तू खरं बोलतेस ना? माझा विश्वासच बसत नाही. ती ती म्हण आहे ना सई, दुधाने भाजलेला ताकही फुकून पितो. सई तशीच अवस्था झाली माझी. सई पण तू आधीही मला असं बोलून फसवलंयस आणि आताही जर का तुझ्या मनात काही भलतं सलतं असेल ना तर प्लीज ते काढून टाका. कारण तुझ्या देवांशचा जीव माझ्या हातात आहे, माहिती आहे ना? त्यांच्यासाठीच तर मी हो म्हणते. देवांशना कॅमेरे तर सापडले. आता फक्त एवढीच आशा उरली आहे की देवीच्या कृपेने ते वेळेत माझ्यापर्यंत पण पोहोचतील.